तर भाजीवाल्या मावशीने जबरदस्तीने मला शेपूच्या 2 गड्ड्या दिल्या आणि त्यांनीच मला शेपूची एक पारंपरिक रेसिपीसुद्धा सांगितली, जी मी कधीच पहिल्यांदा बनवली नव्हती. तर शेपूची फळं नावसुद्धा माझ्यासाठी बघा नवीनच होतं. आता थंडीत ही फळं खाल्ली पाहिजेत असं म्हणतात. नुसतं नाश्त्यालासुद्धा ही फळं पोटभरीची होतात. कढीबरोबर पण मस्त लागतायत किंवा दह्याबरोबर पण ही फळं खातात. तर शेपूची भाजी जे खात नाहीत किंवा ज्यांना शेपू आवडत नाही आणि शेपू खाल्ल्यावर जसेच्या तसे ढेकर येतात, त्यांनी ही रेसिपी बघा नक्की ट्राय केली पाहिजे. तर त्यासाठी की नाही शेपूची भाजी स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घ्यायची. आता गव्हाचं पीठ इथं घेतलंय मी 1.5 वाटी. पिठातच आपल्याला हळद घालायची आहे पाव चमचा. आता ओवा हातावर की नाही चोळून घालायचा, त्याच्यामुळे ओव्याचा छान वास बघा पिठाला येतो. चमचाभर याच्यात जिरं घालायचं आहे, बारीक चिरलेली मग शेपू घालायची. सगळं चांगलं बघा मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ विसरून कसं चालेल बरं? तर सगळ्यात चवीची मग वाट लागायची की नाही, मग चवीपुरतं याच्यात मीठ घालायचं. पुन्हा सगळं चांगलं मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी वापरून पीठ आपल्याला बघा मळून घ्यायचं आहे. आता पीठ की नाही खूप पातळ करायचं नाही. आपण जशी कणिक भिजवतो की नाही चपातीच्या पिठासाठी, तसं मग पीठ मळून घ्यायचं आहे. आता थोडासा बघा तेलाचा हात घ्यायचा, म्हणजे कसं हाताला पीठ चिटकत नाही. नंतर पिठाला झाकून वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही. लगेच फळं आपल्याला करायला घ्यायचे आहेत. छोटे छोटे असे त्याचे गोळे करून ठेवायचे, म्हणजे कसं पटापट फळं करता येतात. आता जो आकार तुम्हाला सोप्पा वाटतो त्या आकाराची फळं केली तरी चालतंय. म्हणजे वाट्याच्या आकाराची किंवा चपटे वडे हातावर असे पटापट थापून घ्यायचे. आता इथं मी वाट्या केलेत. पहिल्यांदाच मी हे केल्यामुळं सगळ्या पिठाच्या काय वाट्या केलेल्या नाही आहेत. तर चव बघेन आणि नंतर पुन्हा करेन. आता या सगळ्या वाट्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. चाळणीत पेपर घातला, त्याच्यावर सगळ्या वाट्या बघा दाटीवाटीनं ठेवून दिलेत. तर पातेल्यामध्ये पाणी घातलं, त्याचा स्टँड ठेवला आहे. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये मला बऱ्याच जणांनी विचारले की तो स्टँड का ठेवला आहे. तर मलाच कळेना. ढोकळा करायला किंवा केक करायला स्टँड ठेवतो आपण, तसा ओघाओघानं मी ठेवून दिला आहे. इग्नोर करा ते. तर जेव्हा वाट्या आपल्या हाताला चिटकत नाहीत की नाही, तेव्हा समजून जायचं की फळं चांगली शिजलेत. आता फोडणी द्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यातच की नाही आपल्याला मोहरी, जिरं, कढीपत्ता घालायचा आहे. पांढरे तीळ घालायचे, ठेचलेला लसूण घालायचा. ह्याच्यातच थोडीशी बघा कोथिंबीर पण घालायची आणि घरभर वास फोडणीचा पसरला की नाही की समजून जायचे की आपली फोडणी अशी दणकून बसली. चमचाभर लाल तिखट घातले, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता पीठ मळताना पण आपण मीठ घातलंय, त्यामुळं हात जरा आखडता घ्यायचा. सगळं चांगलं बघा परतून घ्यायचं. मग वाफवलेली फळं की नाही त्याच्यात घालायची आणि चांगली परतून घ्यायची आहे फोडणीबरोबर. झाकण ठेवायचं आणि एक चांगली बघा वाफ काढायची. वरून असं जाडं भरडं की नाही शेंगदाण्याचा शेवटी कूड घालायचं आणि चांगलं बघा परतून घ्यायचं. आता परतल्यामुळं की नाही दाण्याचा कूट कुरकुरीत होतो आणि मग मस्त लागतंय ते. शेपूची फळं आपली तयार झालेत. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये की नाही कधी कधी नेमकं काय चाललंय हे कळत नाही, त्यामुळे व्हिडिओ नीट बघा आणि नक्की म्हणजे नक्की ही फळं करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब पण करा बरं का.